सकाळी भावनाच्या माहेरी जे काही घडलं तुम्हा सगळ्यांना चांगलंच माहिती आहे. खरं तर त्या जोगतीडीनं भाकीत केल्यापासून माझ्या जीवाला नुसता घोर लागला होता. हा संवाद भावनाच्या आईनं माझे डोळे उघडले. मला जाणीव झाली की आपण बाहेरच्या कोणातरी लोकांच्या भाकितावर विश्वास ठेवून आपल्या घरात येणाऱ्या छोट्याशा बाळाला त्रास देणं हे अत्यंत चुकीचं आहे. उलट आपण सगळ्यांनी भावना आणि भावनाच्या बाळाचं रक्षण करायला पाहिजे, काळजी घ्यायला हवी. हो आजी, काय बोलताय तुम्ही? देव न करो, पण त्या जोगतिरीने सांगितल्याप्रमाणे पप्पाच्या जीवावर जर आलं तर? ए निलांबरी, भावनाच्या आईनं काय सांगितलं हे लक्षात आहे ना तुझ्या? कारण तुम्ही जे बोलताय ना त्याला अंधश्रद्धा म्हणतात. या सगळ्या अंधश्रद्धा आहेत आणि म्हणूनच मी माझ्या नात सुनेच्या पाठीशी उभी राहणार आहे. आणि ओ, नुसती मी नाही, आपण सगळ्यांनी तिची काळजी घ्यायची. तर आता माझ्या मागे म्हणा, आम्ही अशी शपथ घेतो. आई, हे काय चाललंय तुझं? मी कसली शपथ वगैरे घेणार नाही. ए संपत, घ्यावी लागेल. या घरात मी म्हणेन तीच पूर्व दिशा आहे, हे लक्षात आहे ना तुझ्या? मुकाट्यानं माझ्या मागे म्हणा, आजपासून या घरात कोणतीही अंधश्रद्धा पाळली जाणार नाही. आजपासून या घरात कोणतीही अंधश्रद्धा पाळली जाणार नाही. भावना आणि सिद्धूच्या बाळाचं रक्षण करणं, त्यांची काळजी घेणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आता हे जे काही बोललाय ना, हे लक्षात ठेवायचं आणि यापुढं भावनाला एवढासा सुद्धा त्रास होता कामा नये. क्या बात है आजी, क्या बात है. खरंच म्हणजे इतक्या कमी वेळात इतका बदल झाला. नाही म्हणजे खरंच लक्ष्मी काकूने जे डोळे उघडलेच आहेत, पण तरी सुद्धा तू तुझं मत आणि तुझे विचार खरंच इतके बदललेस म्हणजे कमालच. आजी, खरंच आता तुम्ही जे काही बोललात ना, मला खूप छान वाटलं. मी तुम्हाला खात्री देते, येणारं बाळ आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी घेऊन येईल. ए भावना, माझ्या संपतच्या प्रेमापोटी मी तुला वाटेल तसं बोलले. मला आजी, अहो, माझ्या मनात खरंच काहीच नाहीये आणि झालं गेलं सगळं विसरून जाऊ आता आपण. जा, आराम कर, जा खोलीत जा. चला बायको. भावनासाठी लाडू करणार आहात ना? जा, तयारीला लागा. आणि ओ निलांबरी, आणि डोकाला मदत करा. बघत राहू नका. काहीतरी गडबड आहे. आईमध्ये एवढ्या लगेच इतका बदल होणं शक्यच नाही. नक्कीच त्यांच्या डोक्यात काहीतरी चालू आहे. मला त्यांच्यावर लक्ष ठेवायलाच हवं. आजी, हे काय? तुम्ही सरळ सरळ पलटीच मारली. आता त्या भावनासाठी मी लाडू बनवायचे? निलांबरी, अशी कशी मूर्ख आहेस ग तू? माझ्या बरोबर असतेस, माझ्या सहवासात असतेस, तेव्हा माझ्यातला शहाणपणा जरा तुझ्या डोक्यात भरून घ्यायला शिक. नाहीतर तुझा अवघड आहे बाई. काय आहे ना, कोणतीही मोठी गोष्ट करायची असेल तर 2 पावलं मागं यावं लागते. आता हे जे काही बाहेर घडलं ना, त्यात मी 2 पावलं मागं आले असं समज. परत असले फालतू प्रश्न मला विचारायचं बंद कर. चल नाही, तुझ्या कामाला लाग.
गुड मॉर्निंग जान्हवी. ब्रेकफास्ट झाला का तुझा? जान्हवी, चल ना चहा प्यायला जाऊयात का? ग काय लिहितेस एवढं? चल ना चहा प्यायला जाऊ. जान्हवी तुझ्याशी बोलतोय. ठीक आहे, तुला नसेल सांगायचं तर नको सांगूस, पण मी स्वतः तर बघूच शकतो ना. विश्वा विश्वा माझी डायरी दे. आहा, विश्वा माझी डायरी दे. मी डायरी देणार नाहीये. विश्वा काय करतोयस तू? नाही नाही, मी मगासपासून तुझ्याशी बोलतोय आणि मला आता बघायचंय तू विश्वा, काय. ऐक नाही ना. नाही 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 विश्वा हे बघ, नाही. वेडेपणा करू नकोस, बघतायत ना नाही नाही नाही, मला बघायचंय ना तू काय एवढा मोठा एसे लिहित होतीस. अरे यार, ऐसे नव्हते लिहित. मिस्टर कानेटकरांबद्दल काहीतरी लिहित होते. थँक्यू. जयंत बद्दल लिहित होतीस? एवढं काय लिहायचं त्यात? एक मिनिट, आणि तू काय प्रेमात पडलीस का त्याच्या, की आय लव्ह यू जयंत असं गिरवत बसली होतीस? विश्वा यार सोड ना. जानवी, मला खरं खरं सांग, तू प्रेमात पडतेस का त्याच्या? विश्वा काय बोलतोयस तू, आणि किती प्रश्न विचारणार आहेस मला? हे बघ, मी टाइमपास काहीतरी लिहित होते बस. आता डिस्टर्ब करू नकोस हं मला. जानू, मला कळतंय हे सगळ्या कोणत्या दिशेने चाललंय. तुझ्या मनातला जयंत बद्दलचा सॉफ्ट कॉर्नर हळूहळू प्रेमाची जागा घेतोय. आता माझ्याकडे वेळ खूप कमी आहे. मला लवकरात लवकर काहीतरी करायला हवं. तुझी मेमरी परत येणं आता खूप महत्वाचं आहे. जयंतचं खरं रूप तुला आठवायलाच पाहिजे, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. लक्ष्मीताई, हां लक्ष्मीताई बोला. रेणुकाताई, मी बोलतेय. थोडा वेळ आहे का तुमच्याकडे? बोलायचं होतं. खरं तर मला पण तुमच्याशी बोलायचं आहे. हो का? कशाबद्दल? हरीश सिंचूला सोडून तुमच्याकडे राहायला आलाय का? अगं बाई, कळलं तुम्हाला? नाही म्हणजे मला सुद्धा त्याच विषयावर तुमच्याशी बोलायचं होतं. लक्ष्मीताई, तुम्ही मला ना खरं हे आधी सांगायला हवं होतं. म्हणजे सिंचू जेव्हा आली ना घरी तेव्हा तिच्याकडून कळलं हे. माझं चुकलंच खरंच. पण काय ना, मला असं वाटलं की नवरा बायकोचं भांडण आहे, 1-2 दिवसात मिटेल. पण हे जरा ताणातच चालले. नाही म्हणजे नवरा बायकोची भांडणं बोलून एकमेकांशी चर्चा करून मिटवायची असतात. हे कळतच नाहीये मुलांना. तुम्ही हरीशशी बोललायत का याबद्दल काही? बोलले म्हणजे खरं तर बोलणार होते, पण हे म्हणतायत की आपण नवरा बायकोच्या भांडणात पडायला नको. आता काही मला यांचं ऐकायचं नाहीये. खरं कोणीतरी भांडण मिटवायला हवं ना, म्हणून म्हटलं एकदा तुमच्याशी बोलावं. काय करणार, दोघंही मुलं हट्टी आहेत. लक्ष्मीताई, मला असं वाटतं आता आपणच काहीतरी मार्ग काढून त्या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करायला हवा. पण रेणुका, ते काय करता येईल आपल्याला? मला आत्ता काही सुचत नाहीये. मी तुम्हाला थोड्या वेळाने फोन करू का? हा चालेल, मी पण विचार करतेच आहे. बोलूया.